केळाचे आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 पिकलेली केळी, पाव कप गूळ, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, चिमूटभर मीठ, पाव चमचा दालचिनीची पूड, चिमूटभर जायफळाची पूड, पाव चमचा फ्रूट सॉल्ट, साजूक तूप आणि पाणी. पिकलेलं केळं, गूळ आणि ओल्या नारळाचा चव एकत्र मिसळून घेत त्यात गव्हाचं पीठ, रवा आणि चिमूटभर मीठ घालायचं. आता थोडंसं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं. आता यात दालचिनी पूड, जायफळ आणि फ्रूट सॉल्ट घालायचं. तेल किंवा तुपाने ग्रीस केलेल्या आप्पे पात्रात हे पीठ घालायचं. आप्पे दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचे. झाले आपले डब्बा स्पेशल केळाचे आप्पे तयार. आत्ता सगळ्यात आधी आपण बनवतोय केळीचे आप्पे. पनियारम असंही याला म्हणतात. अतिशय पौष्टिक आहे. सो अगदी हे पिकलेलं केळं यामध्ये मी घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात पाव कप. इथे मी गूळ पावडर घेतली आहे. गूळ जरी वापरला तरी काही हरकत नाही. ओल्या नारळाचा चव आणि हे केळी आहे ना या गूळ पावडरमध्ये आणि यामध्ये व्यवस्थित मॅश करून घेऊयात. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, चिमूटभर मीठ. हे आधी सगळं व्यवस्थित एकजीव करूया आणि अगदी थोडंसं यामध्ये पाण्याचा आपण वापर करतो. 1 ते 2 चमचे पुरेसं होतं. हे छान कंबाईन झालं की यामध्ये मी घालते दालचिनीची पूड, अगदी पाव चमचा, आणि थोडंसं जायफळ, अगदी किंचित, नगभरच, खूप नाही घालायची गरज. करूयात मिक्स. हवं तर यामध्ये तुम्ही सुकामेवा पण घालू शकता. आता यामध्ये घालूयात पाव चमचा फ्रूट सॉल्ट. हे नसेल वापरायचं तर खायचा सोडा जरी घातला तरी चालेल. थोडंसं पाणी हे ॲक्टिवेट करण्यासाठी मिक्स करूयात आणि आता याचे आप्पे तयार करूयात. आप्पे पात्र गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात साजूक तूप. तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल. तूप किंवा तेलाने हे मोल्ड्स व्यवस्थित ग्रीस करून झाले की हे मिश्रण घ्यायचं आणि चमचाभर मिश्रण साच्यांमध्ये घालून घ्यायचं. आणि हेच जर बॅटर तुम्ही सैलसर करून घेतलं तर मग याचे धिरडी पॅनकेक असं तयार करू शकता. गॅसच्या मध्यभागी ना कायम हीट जास्त असते, त्यामुळे आप्पे फिलअप करताना मधले साचे आहेत ते सगळ्यात लास्ट फिलअप करायचे. आता हे छान आपण भाजून घेऊयात खालच्या बाजूने. तर यामध्ये गूळ आहे त्यामुळे हे आप्पे आहेत ना फटाफट शिजतात आणि मंद आचेवरच ही स्टेप प्रोसेस करून घ्यायची. सो हे आता उलटवून घेऊयात. गव्हाच्या पिठाऐवजी फक्त रवा वापरला तरी हे आप्पे छान होतात. दोनही बाजूने खरपूस भाजून झाले की हे आप्पे आपण काढूयात. मस्त आहे ना, असे केकसारखे होतात हे आप्पे. तुम्ही बघू शकाल खालच्या बाजूने छान असे एकसारखे सोनेरी भाजले गेले.